हाय फ्रेंड्स, कशी आहात? काय मग मला बघून खुशी झाली की नाही? खुशीवाली खुशी बरं, दुसरीवाली खुशी नाही बरं कोणती? सो आज आपण भेटलोय खूप दिवसानंतर. आय होप की तुम्ही सगळे खुश असणार. काही जण तर खरंच खूप खुश होतीलच, बिकॉज काही जणांनी मला कॉल पण केले आणि मला म्हटलं सुद्धा म्हणजे घरी येऊन सुद्धा म्हटलं की बा काय झालं, खूप दिवस झाले व्हिडिओज नाही आले, असं तसं. सो तर त्याचं मेन रिझन असं होतं की आधी प्रॅक्टिकल एक्झाम होती आणि प्रॅक्टिकल एक्झाम झाल्यावर लगेच आपली मेन एक्झाम होती, सेमिस्टर एक्झाम. आता सेमिस्टर एक्झाम झाली आणि काही दिवस मग मी मस्त रेस्ट केला, म्हणजे थोडंसं हॉलिडे एन्जॉय केलं. तर आजपासून आपण आपले व्हिडिओज कंटिन्यू करू. आपण रोज मस्त नवीन नवीन काही काही बनवू, शिकवू. आज आपण पप्पांना कलर करूया. पप्पांना कलर करण्याचं मेन रिझन काही नाही आहे. पप्पा तर तसेच क्यूट आहे, तर त्यांना कलर वगैरे करायची काही गरजच नाही पडत. पण पप्पानं कारमध्ये राहून राहून थोडेसे असे त्यांचा कलर फेंट झाला होता. सो मग अनुने त्यांना काढलं, धुतलं छान आणि मग असा विचार केला की बा त्यांना कलरसुद्धा करावा. कारण की म्हणजे त्यांनी जे विअर केलं होतं ते तर होतंच, पण त्यांना कलर केल्यावरती किती छान दिसणार हे इमॅजिनेशनमध्येच इतकं छान वाटत होतं. तर ते मी रिॲलिटीमध्ये केलं. रिॲलिटीमध्ये जे मी इमॅजिन केलं होतं टिकटॉक, तसं तर नाही झालं, बिकॉज ते कलर्स माझ्याकडे अवेलेबल नव्हते. पण जे माझ्याजवळ अवेलेबल होतं मी त्यांनी खूप छान केलेलं आहे. सो मला नक्की कमेंटमध्ये सांगाल की बाप्पा कसे दिसत आहे. तर बाप्पांसाठी आपण ना एक येलो आणि रेड हे 2 कलरचा यूज केलेला आहे. रेड कलरचा पप्पांचा दुपट्टा करूया आणि जसं तुम्ही बघत आहात, आपण येलो कलरची पप्पांची धोती केलेली आहे. येलो कलरचं धोतर आणि रेड कलरचा दुपट्टा असं आपण डिझाईन करू. सो मग आपण त्यांना कलर करून घेऊ. कलर केल्यावर ते छानच दिसणार, कारण की रेड आणि येलोचं कॉम्बिनेशन बेस्ट आहे, खूप छान दिसते. आणि मग बाप्पा म्हटल्यावर तर ते छान दिसणारच, कारण की बाप्पा तर तसेच क्यूट आहे. आणि हे सांगायची तर काही गोष्टच नाही आहे, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की बाप्पा क्यूट आहेच. आणि जो बेस आहे तो आपण ग्रीन कलरचा करू. तो तुम्हाला ब्ल्यू कलरचा दिसत आहे, कारण की तो ब्ल्यू कलरचाच आहे. पण आपण त्याला ग्रीन कलरचं करू असं मी डिसाईड केलं आणि ते छान पण दिसत आहे. तुम्ही रिझल्ट बघून सांगाल मला की ते कसं दिसत आहे तर. आणि बाप्पांना थोडंसं आणखीन डेकोरेट करावं. त्यांचं म्हणजे छान मुकुट वगैरे, त्यांचे हातातले कडे, त्यांची सोंड आणि हे सगळं आपण गोल्डन कलरने करू आणि त्याच्यावर छान ग्लिटर पण करूयात. तुम्ही बघाच, तुम्हाला दिसेलच. आणि आय होप की तुम्हीसुद्धा असं तुमच्या घरच्या बाप्पांच्या मूर्तीला किंवा दुसऱ्या कशाच्या मूर्तीला कराल. ते छान आहेत, ते त्यांच्यातच छान आहेत, पण आपण त्यांना अजून छान करून ते आपण त्यांची पूजा करू शकतो. मंदिरमध्ये आपण नेऊन ठेवतो किंवा शिरवून देतो, त्यापेक्षा आपण त्यांनाच कलर वगैरे करून किंवा त्यांना छान डेकोरेट करून सजवून आपण त्यांना आपल्या मंदिरमध्ये ठेवू शकतो. आणि आम्ही तर हे कारमध्ये ठेवायसाठी करत आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की या हॉलिडेमध्ये आपण स्केचसुद्धा काढू आणि आपण त्या व्यक्तीचं स्केचसुद्धा काढू ज्या व्यक्तीने आपल्याला इतकं सपोर्ट केलेला आहे यूट्यूब चॅनल चालवण्यासाठी. तर तो व्यक्ती कोण असणार ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार. आणि मग खूप काही तुम्हाला शिकायलासुद्धा मिळणार. आणि तुम्हाला माहीत आहे की मी जे इतके दिवस जे मी व्हिडिओ नाही बनवले, म्हणजे पेपर झाल्यावरही, तर तेव्हा मी बनवले. मी काही केलं, माझ्या डोक्यामध्ये खूप सारं आलं, पण मला तेव्हा मन नव्हतं होत. आणि ते म्हणतात ना, जेव्हा मन असणार तेव्हाच काम करायचं, नाही तर ते काम करून काहीच फायदा नाही राहत. सो आपल्याला तसं फायद्याचं काही गोष्ट नाही, पण ते काम होईलच नाही ना. जेव्हा आपलं मन पूर्ण राहणार तेव्हाच ते काम होणार. आणि जेव्हा आपण मन लावून काम करू तेव्हाच ते छान होणार. सो म्हणून मग मी काही हातच नव्हता लावला. म्हणजे मी केलं, मी बुगड्या बनवल्या, एक स्मॉल साईजमध्ये आणि एक बिग साईजमध्ये, जे की ऑर्डर होतं. आणि ते कंप्लीटसुद्धा झालं आणि ते ऑर्डर गेलंसुद्धा. आय होप की ते आवडले असणार. आणि ते मी फर्स्ट टाईमच बनवले होते. सो छान बनले होते. तुम्ही बघाल, मी तुम्हाला दाखवेल आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगाल की कशी बनली होती.
तर आपण इथे गोल्डन कलर बनवलेला आहे. थोडासा ब्लॅक, थोडासा रेड आणि थोडासा येलो कलरचा यूज करून, म्हणजे येलो कलर जास्त घेतलेला आहे आणि ब्लॅक आणि रेड कलर थोडा कमी घेतलेला आहे आणि या तिघांना मिक्स करून आपण असा आपला गोल्डन कलर बनवलेला आहे. आय डोंट नो मी कसा काय बनवला, पण माझ्या डोक्यात जसं आलं मी तो तसा ट्राय केला आणि तो गोल्डन कलर बनलासुद्धा. आणि मग नंतर जो ग्लिटर येतो ना, कोणता ते वॉटर कलर येतात ना ₹10 त्यांच्यामध्ये, तर तो वाला ग्लिटर मी वरतून लावलेला आहे. तर आपण असा गोल्डन कलर त्यांच्या मुकुटला, सोंडला, इयर्सला, कड्यांना लावलेला आहे. आणि ग्रे कलरच्या मुशकजींना आपण ब्लॅक कलरमध्ये कन्व्हर्ट केलेलं आहे. बिकॉज सगळे कलर डार्क झाले होते, तर मला असं वाटलं की डार्क कलरचे मुशकजी छान दिसणार, सूट होतील म्हणून. आणि रेड कलरचा टिक्का त्यांच्या माथ्यावर आणि नंतर मग थोडंसं ब्लॅक कलरने आयब्रो वगैरे असे स्मॉल थिंग्स मी ते कवर केलेले आहेत. आणि जे जास्त कलर लागला होता इकडे तिकडे तोसुद्धा मी कवर करून घेतला. आणि असे आपले क्यूट बाप्पा तयार झालेले आहेत. बाप्पांच्या हातांवर स्वस्तिक काढलं आणि नंतर मग एंड केलेलं आहे, थोडीशी फिनिशिंग वगैरे देऊन. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये मला बाप्पांनी खूप सारा त्रास दिला, खूप जास्त सतावलं मला बाप्पांनी. बट इट्स ओके, कारण की बाप्पा खूप छान दिसत आहे. सो तुम्ही रिझल्ट नक्की बघा. मला असं वाटत होतं की जसं मी बाप्पांना सजवत आहे, म्हणजे असं मला रिअलमध्ये फील होत होतं की इथे बाप्पा बसून आहे आणि मी त्यांना सजवत आहे. तर तसंच काही असणार म्हणूनच असं मला वाटत होतं. तर असे आपले क्यूट बाप्पा तयार झालेले आहे. तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगाल की बाप्पा कसे दिसत आहे. तर तुम्ही रिझल्ट बघून घ्या आणि तुम्ही पण तुमच्या घरच्या जुन्या बाप्पांच्या मूर्तीला, देवीच्या मूर्तीला असंच कलर करा आणि त्यांची छान पूजा करा. त्यांना मंदिरमध्ये नका ठेवू, कारण की मन दुखते माझं पण दुखते. सो आजसाठी बाय बाय. उद्या आपण परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत. लाईक करा, छान छान कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बाय बाय फ्रेंड्स.